नमस्कार मित्र हो, पावसाळी भटकंतीच्या या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो। आत्ता आपण चाललो आहोत आंबोली घाटातील सुप्रसिद्ध अशा आंबोली धबधब्याकडे। हा धबधबा घाटातील मुख्य महामार्गालगत असल्याने पावसाळ्यामध्ये पर्यटकांनी नेहमीच गजबजलेला असतो। घाटातली वाट काय तिचा थाट, मूरकते गिरकते लवते पाठोपाठ असाच नजारा धुक्यात हरवून गेलेल्या या आंबोली घाटात आपण अनुभवतो आहोत। आंबोलीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या महाकाय धबधब्याच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत। इथे असणाऱ्या या स्टॉलच्या अवतीभोवती हे पर्यटक देखील इकडून तिकडे मनसोक्त बागडताना उड्या मारताना दिसून येतात। दरीखोऱ्यातून वर येऊन अन्न मिळविण्यासाठी त्यांची ही धडपड दिवसभर चालूच असते। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झालेले आहे। कोकण आणि घाट परिसरात सध्या पावसाचा जोर अधिक आहे। आंबोली घाटातील धबधबा आता आपल्याच डोळ्यांनी पाहना। निवांतपणे या विशाल धबधब्याचे आणि सभोवतालच्या हिरव्यागार परिसराचे नेत्रदीपक रूप डोळे भरून पाहूया। आंबोलीचा धबधबा महाप्रचंड वेगात
आपले रौद्ररूप धारण करून कोसळतो आहे। इथे येणारा प्रत्येकजण या पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्याखाली मनसोक्त न्हावून निघतो, ओला चिंब होतो आणि त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही। धबधब्याच्या एका बाजूला सिमेंटच्या पायऱ्या करून त्या ठिकाणी स्टीलची रेलिंग करण्यात आलेली आहे, त्यामुळे पर्यटकांना धबधब्याच्या अधिक जवळ वर जाता येते। मात्र इथे सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र पर्यटन महामंडळामार्फत आंबोलीमध्ये 12 ते 16 ऑगस्ट 2023 असा 5 दिवसीय पावसाळी महोत्सव आयोजित केलेला आहे। येथे दरवर्षी पावसाळी महोत्सवाचे आयोजन केले जाते आणि आंबोलीच्या वैभवाचे दर्शन त्यातून घडवले जाते। या घाटातून जाणारा हा महामार्ग पुढे सावंतवाडीला जातो। आंबोली घाटातून केलेला प्रवास हा पर्यटकांच्या आनंदात अधिक भर पाडतो। हा सुंदर प्रवास करणार आहोत यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज अर्थात अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती। तेव्हा पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।